तर बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात 680 शिक्षकांवरती आता अटकेची टांगती तलवार आहे। सायबर पोलिसांनी आतापर्यंत 1080 आयडी तपासणी केली आहे आणि यामध्ये 680 शिक्षकांच्या आयडी बोगस असल्याची माहिती आहे। शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला एसआयटी कडून अटक करण्यात आली आहे। मात्र माजी उपसंचालक सतीश मेंढे अजूनही फरारच आहेत। या प्रकरणी 12 मार्चला सायबर पोलिसांकडे अगदी पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। पराग, सगळ्यात पहिले साम टीव्हीनंच हा घोटाळा समोर आणला होता। नक्कीच साम टीव्हीने हा खरं तर विषय लावून धरला होता आणि आता जी एसआयटी जी स्थापन झालेली आहे त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जे अटक कारवाई केलेली आहे। या सगळ्यानंतर आता कुठेतरी पुन्हा एकदा जे आहे बोगस शालार्थ आयडी जे मिळून किंवा बोगस कागदपत्रांच्या आधारे जे 680 शिक्षक होते त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत जे आहे ते एसआयटी कडून मिळते आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं आहे मोठ्या प्रमाणात शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना कारागृहाची हवा पाहावी लागली। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जेव्हा एसआयटीने जे संकेत दिलेले आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्यामध्ये 680 पेक्षा जास्त शिक्षकांनी बनावट कागदपत्राच्या आधारे जे आहे ते नोकरी मिळवलेली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये नक्कीच या सगळ्यांना अटक होण्याचे संकेत जे आहेत ते सुद्धा मिळते, कारण बोगस कागदपत्राच्या आधारे शिक्षकांनी नोकरी मिळवली आहे त्याचा आता खुलासा जो आहे एसआयटी तपासातून करते आहे। पोलीस विभागाची स्वतंत्र एसआयटी काम करते आहे। त्यासोबतच शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या जे आहे अध्यक्षतेखाली सुद्धा एक वेगळी एसआयटी काम करते आहे। त्यांना सुद्धा 3 महिन्याचा अहवाल द्यायचा आहे। नक्कीच पुढच्या काळामध्ये जे बोगस शालार्थ आयडी तयार करून नागपूर जिल्ह्यात फक्त 680 शिक्षकांनी जे आहे कागदपत्राच्या आधारे शिक्षकाची नोकरी मिळवली त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत आहे ते मिळते आहे। आणि साम टीव्हीने हा विषय सुरुवातीपासून लावून धरला होता, त्याला कुठेतरी आता यश मिळताना आपल्याला दिसते आहे। नक्कीच आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।